सस्ता बाजार आपके लिए लाया है जबरदस्त ऑफर, सबसे कम कीमत में बेहतरीन क्वालिटी के रेडीमेड कपड़े। सस्ता बाजार हाजरा हज्जी मस्जिद के पास, मोबाइल टावर के सामने, अक्सा कॉलोनी, मालेगांव। आप देख रहे हैं हमारा समाचार। आइए देखते हैं ब्रेकिंग न्यूज। धुलिया टोल नाके पर गांजे के साथ 2 लोग पुलिस की गिरफ्त में। धुलिया जिले के ललिंग टोल नाके पर पुलिस ने नाकाबंदी के दौरान बिना नंबर प्लेट की एक मोटरसाइकिल को रोका। पुलिस ने जब उसके पास मौजूद बोरी के बारे में पूछा तो उसने टालम टोल भरे जवाब दिए। पुलिस को शक होने पर जब बोरी खोली गई तो उसमें बड़ी मात्रा में गांजा बरामद हुआ। मोहाड़ी पुलिस ने इस कार्रवाई में लाखों रुपए का गांजा जब्त किया है। पकड़े गए आरोपियों की पहचान जयराम पावरा निवासी शिरपुर और नाशरिया पावरा निवासी मध्य प्रदेश के रूप में हुई है। इस संबंध में आगे की कानूनी कार्यवाही जारी है। बाइट शशिकांत शिंदे, पुलिस निरीक्षक। माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे यांच्या आदेशान्वये व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये नाकाबंदीचे आयोजन करण्यात आलेले होते। त्यांच्या आदेशानुसार मोवाडी पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये लडिंग टोल नाका या ठिकाणी 6 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत आपण देखील नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं। त्या नाकाबंदीच्या दरम्यान त्या ठिकाणी PSI काळेसाहेब, मुंडेसाहेब, त्यानंतर त्या ठिकाणी मोवाडी पोलीस स्टेशनचा स्टाफ, त्या भूषण सपकाळे, SC निलेश पाटील, निलेश सावडे आणि इतर स्टाफ त्या ठिकाणी नाकाबंदी करत असताना साधारणतः 10 ते 10:30च्या दरम्यान शिरपूरकडून मालेगावकडे जाताना एक मोटरसायकल मालेगाव धुळे टू मालेगावच्या लेनवरती नाकाबंदीतील अधिकाऱ्यांना व अंमलदारांना बघून दचकला व त्याने त्याची जी गाडी आहे MH 18P 1086 स्प्लेंडर क्रमांकाची गाडीवर तो बसलेला होता, तो दचकला। तो दचकलेला आहे हे बघून नाकाबंदीवर असलेले अधिकारी आणि अंमलदार सतर्क झाले व त्यांनी ताबडतोब त्याला थांबण्याचा इशारा केला, परंतु तो पडून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बडाचा वापर करून सौम्य बडाचा वापर करून त्याला ताब्यात घेतला। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या पिशवीची आपण पिशवीच्या आत काय आहे हे बघितलं असता त्या ठिकाणी पिशवीमध्ये 6 किलो 686 ग्रॅम वजनाचा गांजा आपल्याला त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्या गांजाला व मोटरसायकलला ताबडतोब आपण ताब्यात घेतलेला आहे आणि सदर आरोपींवरती आपण मोवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 62/2025 NDPS ॲक्टनुसार विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपींची नावं आहेत जयराम सरप्या पावरा, वय वर्ष 25, राहणार निंबोरी शिरपूर तालुका धुळे, व 2 नंबर आरोपी नाशऱ्या जायन्या पावरा, वय वर्ष 42, राहणार गोवाडी नेवाली बडवानी मध्य प्रदेश। या दोन्ही आरोपींना तपासिक अधिकारी यांनी आज रोजी JMFC 3 कोर्टात हजर केलं असता माननीय हुजूर कोर्टाने त्यांना 11 तारखेपर्यंत PCR मंजूर केलेला आहे। सदर PCR मध्ये आता काळेसाहेब व त्यांची टीम सदरचा गांजा त्यांनी कुठून आणलेला आहे, कोणाला विकायला जाणार होते, या संदर्भात ते तपास करणार आहे। मोर अपडेट्स के लिए देखते रहें मानव समाचार, हमेशा सच के साथ।